अमेरिका आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्याला देशामध्ये गॅसचा तुटवडा आणि इंधनाचा तुटवडा जाणवत आहे। याच कारणामुळे सोलापुरातील अखिल भारतीय जनवादी महिला संघटना जिल्हा सोलापूर यांच्या वतीने घरगुती गॅसच्या तुटवड्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल चूल पेटवून त्याच्यावर स्वयंपाक करून महिलांनी रस्त्यावरच जेवण केले। यावेळेस त्यांनी नरेंद्र मोदी यांना गॅस दरवाढ रद्द करा, गॅस वेळेवर पोहोच करा आणि इतर मागण्यासाठी घोषणा देऊन सारा परिसर दणाणून सोडला। जनवादी महिला संघटना जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। जनवादी महिला संघटना रद्द झालेच पाहिजे। गॅस ताबडतोब मिळालाच पाहिजे। अरे घरगुती गॅस ताबडतोब मिळाला, सरकार की धडकशाही नहीं चलेगी। अरे युद्ध नको, शांतता पाहिजे। अरे घरगुती गॅस ताबडतोब मिळालाच पाहिजे, झालीच पाहिजे। गॅसची भ्रष्टाचार करणाऱ्या ताबडतोब कारवाई झालीच पाहिजे। जनवादी महिला संघटना जिंदाबाद, जनवादी महिला संघटना जिंदाबाद। अरे आवाज दो, जनवादी महिला संघटना करे पुकार। घरगुती गॅस ताबडतोब मिळालाच पाहिजे। घरगुती गॅस ताबडतोब लोकांना मिळालाच पाहिजे। झालंच पाहिजे, रेग्युलर गॅस मिळालाच पाहिजे। युद्ध नको, शांतता पाहिजे। युद्ध नको, शांत हवा। अरे युद्ध नको, शांतता पाहिजे। गॅस लाईनची दलाली करणाऱ्या ताबडतोब शिक्षा झालीच पाहिजे। रेग्युलर गॅस मिळालाच पाहिजे। रेग्युलर गॅस मिळालाच पाहिजे। या प्रसंगी जर या मागण्या लवकर मान्य झाल्या नाहीत तर पुढे कठोर पाऊल उचलण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या महिलांनी दिली आहे। आज अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीनं पूर्ण देशभरातून ह्या जिल्हा पातळीवर आम्ही हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आता 6 हप्ते झालेले आहेत। या युद्ध चाललेलं आहे अमेरिका आणि इराक ह्या संदर्भातलं। यामध्ये भारतामध्ये गॅस तुट होता। आता जे निवेदन दिलं जेव्हा कलेक्टर साहेबांना भेटलं तर ते म्हणतात की आम्हाला गॅसची काय तुर्तता नाही आहे, आम्ही ते रेग्युलर करूया म्हणून। आज 25 दिवस झालेले आहे गॅसची सिलेंडरचे नंबर लावून। आता म्हणताय की 41 दिवस। आता ज्यांचे कनेक्शनला जोडच नाही आहे, ज्यांना मिळत नाही आहे गॅस, गॅसला सांगितलं तर तिने म्हणता नाही आहे। आता 900-1100 रुपये गॅस कुठे देणार? आज आता बेरोजगारी बेकारी इतकी वाढलेली आहे। आता गॅसचंच पाठीमागं हे खूप धोरण आहे। आता रिक्षाला कुठं सुद्धा गेले तर त्यांचे गॅसचे वाढलेले आहे। मध्ये गरीब लोकांना आम्हाला 200चं काम मिळत नाही, आम्ही 200 रुपये रिक्षात घालू शकत नाही आहे। आज जे कामगार आहेत जे हॉटेलमध्ये खातात त्यांना सुद्धा ते जेवणाचा प्रश्न झालेला आहे। आज आम्ही जनवादी महिला संघटनेनं जिल्हा परिषद समोर गेट समोर आम्ही चूल पेटवलेला आहे, लाकड लावून। इथं भाकऱ्या सुद्धा केलेल्या आहेत। तर भाकऱ्या करून इथं आम्ही सरकारला निवेदन देणार आहेत की आम्ही चुलीवरचं जेवण आहे, गॅस आहे, आम्हाला ताबडतोब आम्हाला गॅसची पुरवठा झाले पाहिजे। घरगुती गॅस असू दे, हे सर्व गॅसमध्ये आम्हाला कमी दरानं। आता मोदी सरकारने काय म्हणलं निवडून येताना 2014मध्ये अच्छे दिन लाने वाले सरकार म्हणलं की आम्हाला पहिले 400 रुपयाला गॅस मिळत होतं। आज 1100 रुपये, 950 रुपये, 1200 रुपये वेळेवर भेटत नाही आहे। विजामध्ये दलाली 3000, 3500, 4000 म्हणजे आमची आमदानी नाही तेवढी, आम्ही बाहेरनं कुठनं आणणार? या प्रश्न आमच्या महिलासमोर प्रश्न आहे। ताबडतोब सरकारनं पाव उचलले तर बरं आहे, नाहीतर आम्ही रस्त्यावर ज्यांनी आमदार खासदार मंत्री असेल यांना आम्ही बाहेर पडू देणार नाही। या जनवादी महिला संघटनेची भूमिका। ताबडतोब गॅस मिळालाच पाहिजे।